नोबल मेगा संपूर्ण सामान्य ज्ञान जाऊन भाषण करतो, भारतातील कोणत्याही न्यायालयात आपले कार्य पार पाहण्यासाठी हजर राहू शकतो. भारत सरकारच्या वकील म्हणून कार्य करतो. नोबल मेगा संपूर्ण सामान्य ज्ञान जाऊन भाषण करतो, भारतातील कोणत्याही न्यायालयात आपले कार्य पार पाहण्यासाठी हजर राहू शकतो. भारत सरकारच्या वकील म्हणून कार्य करतो. महाधिवक्ता हा राज्य सरकारला कायदा सल्ला देणारा अधिकारी असतो. नेमणूक राज्यपालाद्वारे कलम 165 नुसार केली जाते. कार्यकाल राज्यपालाची मर्जी असेपर्यंत राहू शकतो. राजीनामा राज्यपालाकडे देऊ शकतो. बडतर्फी राज्यपाल करू शकतात. पात्रता तो भारताचा नागरिक असावा, तो कोणत्याही न्यायिक पदावर किमान 10 वर्षे कार्य केलेला असावा किंवा उच्च न्यायालयात 10 वर्षे वकिली किंवा राज्यपालाच्या मते तो निष्णात कायदे पंडित असावा. कार्य मंत्रिमंडळ राज्य विधिमंडळ राज्यपाल यांना कायदेविषयक सल्ला देतो व त्यांच्या विरोधातील खटल्यात त्यांची बाजू मांडतो. विधिमंडळात भाषण करून एखाद्या बाबीची कायदेविषयक बाजू मांडण्याचा त्यास अधिकार आहे. राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग राष्ट्रीय एकात्मता वाढीस लावणे आणि अल्पसंख्याकांच्या हक्कांचे संरक्षण करणे यासाठी राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग नेमला जातो. रचना या आयोगाची रचना पुढीलप्रमाणे. राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाची निर्मिती घटना कलम 350 नुसार केली जाते. या आयोगात एक अध्यक्ष व 2 सदस्य असतात. यांची नेमणूक राष्ट्रपतीद्वारे केली जाते. त्यांचा कार्यकाल 3 वर्षांचा असतो. आयोगाचा सचिव म्हणून एका विशेष अधिकाऱ्याची नेमणूक राष्ट्रपती करतात. अधिकार व कार्य या आयोगाचे अधिकार व कार्य पुढीलप्रमाणे. 1. केंद्र आणि घटक राज्यांच्या कायद्यांमध्ये निर्देशित अल्पसंख्याकांच्या संरक्षणविषयक तरतुदीचे मूल्यमापन करणे. 2. केंद्र आणि घटक राज्यांच्या अल्पसंख्याकांच्या संरक्षणविषयक कायद्यांच्या प्रभावी अंमलासाठी शिफारशी करणे. 3. केंद्र आणि घटक सरकारांनी अल्पसंख्याकाबाबत ठरविलेल्या धोरणाची अंमलबजावणी कितपत होते याचा आढावा घेणे. 4. अल्पसंख्याकाचे हक्क कुणी हिरावल्यास अशा बाबींची तक्रारींची दखल घेणे आणि केंद्र व राज्य सरकारला याचा वृत्तांत कळविणे. 5. अल्पसंख्याकांच्या हक्क संरक्षणासाठी शासनास कायदेशीर उपाययोजना सुचविणे. 6. अल्पसंख्याकांच्या स्थितीची माहिती पुरविणारे केंद्र तसेच समस्या व स्थिती याचा अभ्यास करणे व संशोधन व विश्लेषण करणे. 7. वरील बाबींचा अहवाल सरकारला वेळोवेळी सादर करणे. अशा प्रकारे अल्पसंख्याक आयोग आपली कार्य करतो. नदी जल विवाद निवारण मंडळ भारतात संघराज्य व्यवस्था आहे. देशातील नद्या अनेक राज्यांच्या क्षेत्रातून वाहतात. साहजिकच अशा नद्यांच्या पाण्यावर सर्वच संबंधित 30 नोबल पब्लिकेशन्स असलेल्या घटक राज्यांचा हक्क पोहोचतो. यापैकी कोणत्या घटक राज्याने किती पाणी वापरावे, या पाण्याचे वाटप तसेच नियंत्रण कसे असावे, असे अनेक वादाचे प्रश्न उपस्थित होतात. नदी जल विवाद सोडविण्यासाठी लवाद नेमण्याचा अधिकार संसदेस आहे. अलीकडील काळात पंजाब, हरियाणा, कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यात असे विवाद चालू आहेत. असे वाद विवाद सर्वोच्च व उच्च न्यायालयाच्या कक्षेबाहेर ठेवण्याचा अधिकार संसदेलाच आहे. म्हणजेच नद्यांच्या पाण्यासंबंधीचा वाद विवाद संसद कायदा करून सोडवू शकते. त्यासाठी 1956 साली आंतरराज्यीय नदी मंडळ निर्माण केले गेले. या संदर्भात राज्यघटनेतील कलम 262 मधील तरतुदी अत्यंत महत्त्वाच्या ठरतात. या मंडळाची नेमणूक केंद्र सरकारद्वारे केली जाते. हे मंडळ जलविवादाचा अभ्यास करून निवाडा देते. यामुळे राज्यातील जलविवाद कमी व्हायला मदत होते. जम्मू काश्मीर व लडाख विशेष भारतातील जम्मू काश्मीर या राज्यात स्वतंत्र राज्यघटना होती. घटनेच्या कलम 370 व 35 नुसार जम्मू काश्मीरला विशेष दर्जा होता. 5 ऑगस्ट 2019 ला राष्ट्रपतींनी अधिसूचना काढून कलम 370 व 135 हे रद्द केले. त्यामुळे जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा संपुष्टात आला. 5 ऑगस्ट 2019 ला राज्यसभेने व 6 ऑगस्ट 2019 ला लोकसभेने मंजूर केलेल्या जम्मू काश्मीर पुनर्रचना अधिनियम 2019 नुसार भारतीय राज्यघटनेच्या सर्व तरतुदी जम्मू काश्मीरला लागू करण्यात आल्या.
या अधिनियमानुसार 31 ऑक्टोबर 2019 पासून जम्मू काश्मीर राज्याचे जम्मू काश्मीर व लडाख अशा 2 केंद्रशासित प्रदेशात रूपांतर करण्यात आले। त्यापैकी जम्मू काश्मीरला 83+24 पॉक वेकंट 107 सदस्यीय विधानसभा असेल, लडाखला मात्र विधानसभा नसेल। आता जम्मू काश्मीरला नायब राज्यपाल हे घटनात्मक प्रमुखाचे पद असेल असे 2019च्या अधिनियमाने घोषित केले। केंद्र राज्य संबंध। कायदेकारी संबंध केंद्र व राज्य यातील कायदेकारी संबंध खालीलप्रमाणे सांगता येतील। 1. अधिकार विभागणीच्या 3 सूची। या 3 सूचीतील विषय केंद्र सूचीत 100 विषय आहेत, राज्य सूचीत 61 विषय आहेत, समवर्ती सूचीत 52 विषय आहेत। 2. शेषाधिकार जे विषय कोणत्याही सूचीत समाविष्ट नाही ते केंद्राकडे सोपविले आहेत। जे विषय 3ही सूचीत नाही त्यावर कायदे करण्याचा अधिकार केंद्राला असून त्यास शेषाधिकार म्हणतात। 3. केंद्र व राज्य यांच्या कायद्यातील विरोधाभास अशा स्थिती निर्माण झाल्या केंद्राचा कायदा प्रमाण मानला जातो, राज्याचा कायदा केंद्रीय कायद्याच्या विरोधात असल्यास तो विरोधाच्या प्रमाणात रद्द ठरतो। 4. राज्यांच्या काही विधेयकांच्या राष्ट्रपतीची मान्यता आवश्यक असते। सेवा संपूर्ण सामान्य ज्ञान। 31.5. राज्याच्या कक्षेतील राज्यसूचीत कायदा करण्याचा केंद्राचा अधिकार वजा 1 राज्यसभेच्या ठरावानुसार कलम 249 नुसार राज्यसभेने 2/3 बहुमताने ठराव संमत केल्यास संसद संबंधित राज्यसूची विषयावर कायदा करू शकते। 11. घटक राज्यांच्या विनंतीनुसार कलम 225 नुसार केंद्र कायदा करू शकते। 2. आणीबाणीच्या जाहीरनाम्यानुसार कलम 352 नुसार आणीबाणी असल्यास राज्यसूचीतील कोणत्याही विषयावर संसद कायदा करू शकते। IV. राष्ट्रपती राजवटीत कलम 356 नुसार राष्ट्रपती राजवट लागू असल्यास त्या राज्यासाठी संसद राज्यसूचीतील विषयावर कायदा करू शकते। V. आंतरराष्ट्रीय कराराच्या पालनासाठी कलम 253 नुसार आंतरराष्ट्रीय कराराच्या पालनासाठी त्या विषयावर संसद कायदा करू शकते। तात्पर्य अधिकार विभागणीत केंद्राला झुकते माप मिळाले आहे। केवसूचीत महत्त्वाचे विषय आहेत। राज्य सूचीतील विषयावरही केंद्र वरील प्रकारे कायदा करू शकते, शेषाधिकार केंद्राकडे आहेत। समवर्ती सूचीवर केंद्राचे वर्चस्व आहे, म्हणजे कायदेविषयक संबंधाच्या बाबतीत केंद्र सरकारचे अधिकार जास्त आहेत। ब. प्रशासकीय संबंध प्रशासकीय अधिकारांची विभागणी केंद्र व राज्य यांच्यात घटनेनुसार झाली आहे। कायदेविषयक अधिकाराला अनुसरूनच प्रशासकीय संबंध आहेत। 1. राज्यांना आदेशवजा सूचना कलम 256 व 257 नुसार संसदेच्या सत्तेत बाधा येणार नाही, संसद व केंद्राच्या अधिकारांना अपाय होणार नाही यासाठी राज्यांना आदेशवजा सूचना केंद्र देणे। 2. राज्यात सशस्त्र दल पाठविणे कलम 257 अनुसार राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास राज्याच्या परवानगीशिवाय केंद्र आपले सशस्त्र दल तिथे पाठवू शकते। 3. घटक राज्याकडे काम सोपविणे कलम 228(1) नुसार केंद्र सरकार आपली कामे घटक राज्यांकडे सोपवू शकते। 4. केंद्र शासनाकडे राज्यांची कामे सोपविणे कलम 258(a) नुसार राज्ये आपली कामे केंद्राकडे सोपवू शकतात। 5. नद्यांच्या पाण्यासंबंधीच्या वादावर निर्णय कलम 262 नुसार अशा वादासंबंधी संसद कायदे करू शकते व नद्यांच्या पाण्यासंबंधीचे वाद विवाद सोडवू शकते। 5. अनुसूचित जमातीच्या कल्याणासाठी आदेश केंद्र राज्यांना अनुसूचित जमातीच्या कल्याणासाठी आदेश देऊ शकते। 7. अल्पसंख्याकांना मातृभाषेतून शिक्षणासाठी राज्यांना आदेश देणे 7व्या घटनादुरुस्तीनुसार असे आदेश राष्ट्रपती राज्यांना देऊ शकतो। यामुळे अल्पसंख्य समाजास मातृभाषेतून शिक्षणाची सोय उपलब्ध होऊ शकते। 8. अखिल भारतीय सेवा अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांची नेमणूक केंद्राद्वारे होते। 9. न्यायाधीशांच्या नेमणुका उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या नेमणुका बढती व बहतर्फी केंद्राद्वारे होते, त्यात राज्यांना काहीच स्थान नाही। नोव्हल पब्लिकेशन्स 10. आणीबाणीच्या काळातील प्रशासन 352 नुसार राष्ट्रीय आणीबाणी असल्यास राज्यांच्या सर्व बाबीवर केंद्राचा अधिकार चालतो।
356 नुसार राष्ट्रपती राजवट असल्यास राज्यांच्या सर्व बाबींवर केंद्राचा अधिकार चालतो. 360 नुसार आर्थिक आणीबाणी असल्यास राज्याच्या प्रशासनावर केंद्राचा अधिकार चालतो. प्रशासकीय संबंधाच्या बाबतीत केंद्राचे वर्चस्व असल्याचे आपल्या लक्षात येते. त्यामुळे भारताच्या प्रशासनात केंद्राचा वरचष्मा निर्माण झाला आहे. क. आर्थिक संबंध सर्वात नाजूक व महत्त्वाचे संबंध म्हणजे आर्थिक संबंध होय. केंद्र व घटक राज्य यांच्यात उत्पन्न व आर्थिक संबंधाच्या बाबी घटनेनुसार खालीलप्रमाणे सांगितल्या गेल्या आहेत. 1. कलम 268 नुसार जे कर केंद्र लादते परंतु घटक राज्ये वसूल करतात त्याचे सर्व उत्पन्न राज्यांना मिळते. उदा. मुद्रांक शुल्क. 2. कलम 269 नुसार जे कर केंद्र लादते व वसूलही करते परंतु त्यांचे उत्पन्न मात्र घटक राज्यांना मिळते. उदा. आंतरराज्यीय व्यापारातील वस्तूच्या खरेदी, विक्री व पाठवणीवरील कर. 3. कलम 270 नुसार जे कर केंद्र लावते आणि वसूलही करते परंतु यांचे उत्पन्न केंद्र व राज्य यांच्यात वाटले जाते असे कर. शेती उत्पन्नांशिवाय इतर उत्पन्नावरील कर उदा. आयकर, महामंडळ कर, CGST. 4. कलम 273 नुसार ताग व तागापासून तयार होणाऱ्या वस्तूंवरील निर्यात कर केंद्र सरकार लावते व वसूल करते. परंतु केंद्र त्या उत्पन्नापोटी पश्चिम बंगाल, बिहार, ओडिशा व आसाम या तारा उत्पादक राज्यांना अनुदान म्हणून काही रक्कमा देते. BLICA. 5. कलम 275 नुसार ज्या राज्यांना मदतीची गरज आहे असे संसदेला वाटेल त्या राज्यांना अनुदान म्हणून काही रक्कमा कायद्याने ठरवून देण्याचा अधिकार संसदेला आहे. 6. कलम 280 नुसार राष्ट्रपती दर 5 वर्षांनी वित्त आयोग नेमतात. या आयोगाच्या शिफारशीनुसार केंद्र व घटक राज्ये यांच्यात केंद्राच्या उत्पन्नाची वाटणी केली जाते. 7. कलम 360 नुसार देशात आर्थिक आणीबाणी लागू असल्यास आर्थिक बाबतीत केंद्र राज्यांना आदेश देऊ शकते. 8. कलम 285 नुसार केंद्राची मालमत्ता घटक राज्यांच्या कराच्या कक्षेतून वगळली आहे. कलम 289 नुसार राज्याची मालमत्ता केंद्राच्या कराच्या कक्षेतून वगळलेली आहे. 9. हिशेब तपासणी केंद्राद्वारे नियुक्त महालेखापाल हा केंद्र व राज्यांचे हिशेब तपासतो. 10. अनुदान विकासाची कामे व मागासलेल्या जाती जमातीच्या कल्याणासाठी केंद्र राज्यांना आपल्या मर्जीनुसार अनुदाने देऊ शकते. 11. वस्तू व सेवा कर 101व्या घटनादुरुस्तीने अंमलात आला. त्याने केंद्र व राज्याच्या अनेक अप्रत्यक्ष करांची जागा घेतली. ड. सर्वसाधारण संबंध केंद्र राज्य सर्वसामान्य संबंध खालीलप्रमाणे सांगता येतील. 1. एकच राज्यघटना आहे. घटक राज्यांना वेगळी राज्यघटना नाही. 2. घटनादुरुस्तीसाठी राज्यांना पुढाकार घेता येत नाही. 3. एकेरी नागरिकत्व आहे. अमेरिकेप्रमाणे दुहेरी नागरिकत्व नाही. 4. एकेरी न्यायव्यवस्था आहे. राज्यांची वेगळी कायदा संहिता नाही. मोबाईल मेगा संपूर्ण सामान्य ज्ञान. 5. अखिल भारतीय सेवांमुळे केंद्राचा वरचष्मा निर्माण झाला आहे. 6. राज्यपालाची नेमणूक राष्ट्रपतीद्वारे होते, त्यात राज्यांना स्थान नाही. 7. राष्ट्रध्वज व राष्ट्रगीत आहे. 8. घटक राज्ये व केंद्रीय कायदेमंडळाच्या निवडणुकांसाठी एकूण केंद्रीय निवडणूक आयोग आहे. 9. राज्याची पोलीस व्यवस्था केंद्रीय कायद्यानुसार चालते. 10. कोणत्याही घटक राज्यास संघातून बाहेर पडण्याचा अधिकार नाही. 11. महत्त्वपूर्ण विषयांसाठी एकच व्यवस्था. सर्वसामान्य संबंधाच्या बाबतीत निर्विवादपणे केंद्राचे वर्चस्व निर्माण झालेले असल्याचे दिसून येते. केंद्र राज्य संबंध बिघडण्याची कारणे. 1. केंद्र आणि राज्यात विरोध पक्षांची सरकारे विशेषतः 1967 नंतर राज्यांमध्ये विरोधी पक्षांची सरकारे सत्तारूढ झालीत. 2. राज्यपालाचे पद व त्याची केंद्राच्या बाबतीत असणारी निष्ठा. 32. 3. अखिल भारतीय सेवा ऑल इंडिया सर्व्हिस. 4. कायदा व सुव्यवस्थेसाठी राज्यांना केंद्र निर्देश देऊ शकते. 5. राज्याचे आर्थिक परावलंबित्व राज्यांना घटनात्मक जबाबदाऱ्या व कार्य पूर्ण करण्यासाठी पुरेशी उत्पन्नाची साधने नाहीत. आर्थिक मदतीसाठी त्यांना केंद्रावर अवलंबून राहावे लागते.
नीती आयोगाची 4 रचना व कार्य यावर केंद्राचे नियंत्रण वर्चस्व असते. 6 वित्त आयोगाची रचना व शिफारशी यामुळे बऱ्याचदा विवाद निर्माण होतात. 7 आणीबाणीच्या अधिकाराचा गैरवापर उदा. कलम 35,23,56,380 नुसारख्या विविध आणीबाणी. 8 घटनेतील वादग्रस्त कलमे 2492502522542639 9 राज्यांच्या विधेयकांना राष्ट्रपतीची मंजुरी आवश्यक असते. अशी मंजुरी तातडीने दिली जात नाही. 10 पक्षाच्या हायकमांडची भूमिका सत्ताधारी पक्षांच्या नेतृत्वाची राज्यांमध्ये ढवळाढवळ होताना कधीकधी दिसते. दुष्परिणामांचे संकेत खालीलप्रमाणे. 1 प्रादेशिक अस्मितेची भावना उंचावली. 2 अस्मितेतून प्रादेशिक पक्षांचा उदय झाला. 3 त्रिशंकू लोकसभेचे मूळ यातच अस्थिर लोकसभा. 4 फुटीरवादाला खतपाणी मिळाले. 5 आघाडी राजकारण व अस्थिर सरकारची समस्या निर्माण होते. 6 केंद्र राज्य संबंधात तणाव निर्माण झाला. केंद्र राज्य संबंध सुधारण्यासाठी उपाययोजना. केंद्र राज्य संबंध सुधारण्यासाठी आतापर्यंत अनेक अभ्यासगट व समित्या नेमल्या गेल्या आहेत. त्या खालीलप्रमाणे. 1 राजमन्नार समिती 1970. 2 स्वर्णसिंग समिती 1976. 3 जनता राजवटीतील धोरण 1977. 4 बंगाल शासनाचा मसुदा 1977. नोबल पब्लिके नोबल. 13 5 अकाली दलाचा आनंदपूर साहिब उराव 1977. 6 न्या सरकारी आयोग 1983 अहवाल 1988. 7 आंतरराज्य परिषदेच्या शिफारशी 1996. 8 न्या व्यंकटचेल्लया घटना पुनर्विलोकन आयोग 2000. 14 9 एम.एन. पुंची आयोग 2007. भारतीय राज्यघटना वस्तुनिष्ठ प्रश्न. उदात्त मेगा संपूर्ण सामान्य जीवन. पंचायत राज. पूर्व इतिहास व पार्श्वभूमी. वैदिक काळामध्ये सभा समिती बुवारे गवाचा कारभार चालवला जात असे. वैदिक काळात गावांचे प्रमुख ग्रामीण असत. चाणक्याच्या अर्थशास्त्रात ग्रामप्रशासनाचे वर्णन आहे. रामायणात जनपद व महाभारतात सभा पर्व यांचा उल्लेख आहे. मनुस्मृती व नारदस्मृती सारख्या ग्रंथात ग्रामपंचायतीसारख्या न्यायपंचायतींचा आलेख आहे. 10व्या शतकातील शुकनीतीसारथी सारख संस्थेची रचना व कार्य सांगितलेली आहे. चोल या प्राचीन भारतीय परल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांना उत्तेजन दिले होते. मैंगेस्पेनिसच्या इंडिका प्रयात नगर प्रशासनाचे वर्णन आहे. मोगल काळातही सैनिक स्वराज्य संस्था अस्तित्वात होत्या. ब्रिटिशांच्या सुरुवातीच्या काळात या संस्थांची काहीशी. 1882 मध्ये लॉर्ड रिपनने स्थानिक स्वराज्य संस्थांचा कायदा केला म्हणून लॉर्ड रिपनला स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक असे म्हणतात. यांचे आधुनिकीकरणही ब्रिटिशांनी केले. 1960च्या रॉयल कमिशनने स्थानिक स्वराज्य संस्थाचा कारभार जिल्हा लोकल बोहऱ्यामार्फत नागपातीवरून सालाबा अशी शिफारस बोली. स्थानिक स्वराज्य संस्थांना लोकशाहीचा पाळणा मात. 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय संविधानाची अंमल सुरू होऊन भारत एक लोकशाही गणराज्य बनले. घटनेच्या कलम 40 नुसार रायशासन प्रत्येक गावात ग्रामपंचायत स्थापन करेल असे या मार्गदर्शक तत्वांमधले आहे. 1952 मध्ये समुदाय विकास कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाचे मूल्यमापन करण्यासाठी केंद्र सरकारने 16 जानेवारी 1957 ला बलवंतराय मेहता समिती नेमली. या समितीने 27 नोव्हेंबर 1957 ला अहवाल केंद्र सरकारला सादर. लोकशाहीचे विकेंद्रीकरण करणे हा पंचायत राजचा प्रमुख हेतू आहे. पंचायत राज हे गांधीजीचे स्वप्न होते. राजस्थान सरकारने सर्वप्रथम बलवंतराय मेहता समितीच्या शिफारशी स्वीकारल्या. 2 ऑक्टोबर 1959 रोजी राजस्थानमधील नागौर येथे पंडित नेहरू यांनी पंचायत राजचे उद्घाटन केले. पंचायत राजचा स्वीकार करणारे राजस्थान हे देशातील पहिले राज्य 11
ऑक्टोबर 1959 रोजी आंध्र प्रदेश हे देशातील दुसरे राज्य बनते. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 पूर्वीचा मुंबई ग्रा. कलम 5 नुसार ग्रामपंचायतीची महाराष्ट्रात स्थापना करण्यात आली. 1 मे 1960 मध्ये महाराष्ट्र शासनाने वसंतराव नाईक यांच्या अध्यक्षतेखाली मेहता समितीच्या शिफारशीनुसार पंचायतराज अस्तित्वात आणण्यासाठी समिती नेमली. वसंतराव नाईक समितीने आपला अहवाल 1961 मध्ये सादर केला. 49 पंचायतराजचे उद्दिष्ट स्वयंपूर्ण खेडी आहे. नोबल पब्लिकेशन्स पंचायतराज संस्थांना घटनात्मक दर्जा देण्यात यावा अशी शिफारस सर्वप्रथम हाल एम. सिंघवी समितीने केली. पंचायतराजला घटनात्मक दर्जा देण्यासाठी राजीव गांधी पंतप्रधान असताना प्रथम प्रयत्न करण्यात आले. 73वी घटनादुरुस्ती 1993 मध्ये करण्यात आली. 13वी घटनादुरुस्ती पंचायतराज संबंधी आहे. 73व्या घटनादुरुस्तीनुसार राज्यघटनेमध्ये वे परिशिष्ट समाविष्ट करण्यात आले. यामुळे पंचायतराज संस्था पटनात्मक झाल्या. 73वी घटनादुरुस्ती विधेयक पी.व्ही. नरसिंहराव पंतप्रधान असताना संसदेत मांडण्यात आले. 73व्या घटनादुरुस्तीनुसार कलम 243 ए से 243 मध्ये पंचायतनाल विषयी तरतुदी आहेत. सर्व कलमे या पुस्तकात राज्यघटनेमधील कलम यादीत क्या. पंचायतराज मंत्रालयाची वैद्यात सुरुवात मे 2004. मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 के नाव 2012 मध्ये महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 असे केले गेले. राष्ट्रीय विल एप्रिल 24. महत्वाच्या समित्या. बलवंतराय मेहता समिती, केंद्रीय समिती. स्थापना 10 जानेवारी 1957. अहवाल 27 नोव्हेंबर 1957. अध्यक्ष बतराय मेहता, मुख्यमंत्री तत्कालीन गुजरात. सदस्य एच.एम. सिंग, ठाकूर फुलसिंग, बी.जी. राव. विषय लोकशाहीचे विकेंद्रीकरण व पंचायतराजचे स्वरूप निश्चित करणे. महत्वाच्या शिफारशी. त्यांनी त्रिस्तरीय पंचायतीची शिफारस केली. कनिष्ठ पातळीवर गावासाठी ग्रामपंचायत असावी. मध्यम पातळीवर तालुका स्तरावर पंचायत समिती असावी. जिल्हा पातळीवर जिल्हा परिषद असावी. जिल्हाधिकारी हा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असावा. जिल्हा परिषद हा विकासाचा केंद्रबिंदू असावा. न्यायपंचायतीची व्यवस्था असावी. ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून नियुक्त करावा. सहकारचा समावेश पंचायतराज मध्ये करावा. मेहता समितीने पंचायत समितीस जास्त महत्त्व दिले. नियोजन व विकास कामे या संस्थांकडे सोपवावीत. पंचायत समिती ही कार्यकारी संस्था असावी. संस्था असावी जिल्हा परिषद ही सल्लावाची समन्वयक आणि या लोकशाही संस्थांकडे अधिकार व असावदारी खऱ्या अर्थाने हस्तांतरित केली जावी. ग्रामपंचायत सदस्य प्रत्यक्ष प्रौढ मतदानाद्वारे निवडावेत. ग्रामपंचायत निवडणुकीत राजकीय पक्षाचा हस्तक्षेप नसावा. पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्य ग्रामपंचायतीद्वारे अप्रत्यक्षपणे नोबल मेगा संपूर्ण सामान्य ज्ञान निवडावेत. आमदार खासदार यांना जी.प. वर सदस्यत्व असावे. ग्रामपंचायतींना निधी व अनुदान देण्यात यावे. अशोक मेहता समिती, केंद्रीय समिती. स्थापना 12 डिसेंबर 1977. अहवाल 21 ऑगस्ट 1978. सदस्य 14. विषय पंचायतराज संस्थांच्या कार्याचे मूल्यमापन करवू. महत्वाच्या शिफारशी. द्विस्तरीय पंचायतराज व्यवस्था असावी. 1. जिल्हा परिषद. 2. मंडळ पंचायत. 50. घटक राज्याकडून स्थानिक स्वराज्य संस्थांना अधिक अधिकार दास जिल्ह्यातील योजनांचे नियोजन करण्यासाठी जिल्हा नियोजन समिती असावी. जिल्हा परिषद ही कार्यकारी संस्था असावी. पंचायत राज संस्थांना स्वतःचा निधी उभारण्यासाठी त्यांना कर आकारणीचे अधिकार वठावे. पंचायत राज संस्थांच्या निवडणुकांमध्ये राजकीय पक्षांचा अधिकृतपणे सहभाग असावा.
पंचायत राज संस्थांच्या कामावरण्यासाठी राज्य मंत्रिमंडळात एक पंचायत राज मंत्री नियुक्त करावा। पंचायत राज संस्थांना घटनात्मक मान्यता यावी, त्यामुळे त्यांना कायमस्वरूपी कार्य करण्याची सावती मिळेल। सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या घटकांसाठी दिलेला निधी हा त्यांच्यासाठीच खर्च होतो की नाही याची तपासणी जिल्हा परिषद व विधिमंडळ सदस्य समितीने करावी। पंचायत राज संस्था अपरिहार्य कारणांमुळे विसर्जित केल्यास तेथून 6 महिन्यांच्या आत त्यांच्या निवडणुका घेण्यात वाध्याल। लोकसंख्येच्या प्रमाणात अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांच्यासाठी राखीव जागा असाव्यात। निर्वाचित सदस्यांचा कार्यकाल 4 वर्षांचा करावा। आमपंचायतीपासून न्यायपंचायतींना विभक्त करण्यात यावे। प्रौढ शिक्षण कार्यक्रम जिल्हा परिषदेकडे असावा। जिल्हा परिषदेत विविध प्रकारच्या सदस्यांचा समावेश असावा। विकासाचे कार्यक्रम व योजना राबविण्यासाठीची संधी स्थानिक स्वराज्य संस्थांना मिळावी। कृषी विषयक बाबतीत स्थानिक स्वराज्य संस्थांना अधिक स्वातंत्र्य। कुटीर व ग्रामोद्योग यांना प्रोत्साहन देणे। जी.व्ही.के. राव समिती, केंद्रीय समिती। स्थापना 25 मार्च 1985। अहवाल 24 डिसेंबर 1985। विषय पंचायत राज मूल्यमापन समिती। महत्त्वाच्या शिफारशी। नियोजनासाठी, विकासासाठी व सर्व विकास कामांच्या योजनांच्या व्यवस्थापनासाठी जिल्हा परिषद ही प्रमुख संस्था असावी। विक्रेविल जिल्हा नियोजन प्रभावीपणे करण्यासाठी राज्य पातळीवरील नोबल पब्लिकेशन्स काही नियोजन कार्ये जिल्हा स्तरावरील नियोजन संस्थांकडे देण्यात। जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून जिल्हा विकास आयुक्त काम पाहिल अशी व्यवस्था करावी। पंचायत संस्थांच्या निवडणुका वेळेवर घ्याव्यात। जिल्हाधिकाऱ्यांपेक्षा ज्येष्ठ अधिकारी जिल्हा विकास आयुक्तपदी। पंचायत समितीच्या गट विकास अधिकाऱ्यास सहाय्यक आयुक्ताचा दर्जा वधावा। जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष यांना त्यांच्या कार्याचे प्रशिक्षण देण्यात यावे। राज्य शासनाची काही कामे पंचायत संस्थाकडे सोपवावीत। राज्यासाठी राज्य विकास परिषद स्थापन करावी व मुख्यमंत्री या परिषदेचा अध्यक्ष असावा। डॉक्टर एल.एम. सिंघवी समिती, केंद्रीय समिती। स्थापना 1988, अहवाल 1986। विषय पंचायत राज सुधारणा व बळकटीकरण। महत्त्वाच्या शिफारशी। पंचायत संस्थांना जास्तीची वित्त साधने मिळावीत। स्थानिक स्वराज्य संस्थांना घटनात्मक दर्जा व संरक्षण देण्यात पावे। खेड्यांची पुनर्रचना करून ग्रामपंचायती अधिक व्यवहार्य बनवायला ग्रामस्तरावर ग्रामसभा अध्यक्ष ग्रामसभांचे अधिकार वाढवावेत। प्रत्येक राज्यात पंचायत राज न्यायाधिकरण स्थापन करावे जे पंचायत राज संबंधीचे ठिवाद सोडवेल। पंचायत राज संस्थांच्या निवडणुका नियमित, मुक्त व न्याय पद्धतीने घेतल्या जाव्यात यासाठी घटनात्मक तरतुदी करण्यात याव्या। ग्रामसभा ही प्रत्यक्ष लोकशाहीचे प्रतीक आहे। खेड्याच्या गटासाठी न्यायपंचायत स्थापन केली यावी। पंचायत राज संस्था पदाधिकाऱ्यांना प्रशिक्षण द्यावे। के. संथानम समिती, केंद्रीय समिती। स्थापना 1963। महत्त्वाची शिफारस। ग्रामपंचायतींना दरहोई किमान 1 रुपया अनुदान द्यावे। व्ही.टी. कृष्णाम्माचारी आयोग, केंद्रीय आयोग। स्थापना 1960। अहवाल 1962। महत्त्वाच्या शिफारशी। लोकशाहीच्या विकेंद्रीकरणासाठी तातडीने त्रिस्तरीय पंचायत राज स्थापन। कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण बघावे। पी.के. थंगन समिती, केंद्रीय समिती। स्थापना 1988। उद्देश जिल्हा नियोजन व पंचायत राज सुधार। नोबल मेगा संपूर्ण सामान्य ज्ञान। महत्त्वाच्या शिफारशी। पंचायत राज संस्थांना घटनात्मक मान्यता द्यावी, त्यांच्या निवडणुका दर 5 वर्षांनी घ्याव्या। जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी हे पद जिल्हाधिकाऱ्यांना द्यावे। प्रत्येक राज्यासाठी एक वित्त आयोग स्थापन करावा। पंचायत राज व्यवस्था त्रिस्तरीय असावी। जिल्हा परिषद ही पंचायत राज संस्थांच्या केंद्रस्थानी असावी।
पंचायत राज संस्था विसर्जित ठेवण्याचा कालावधी 6 महिन्यांपेक्षा अधिक नसावा. पंचायत राजच्या विषयांची सविस्तर सूची बनवून तिचा राज्यघटनेत समावेश करावा. लोकसंख्येच्या प्रमाणात मागासवर्गांना राखीव जागा असाव्यात. महिलांना पंचायत राज संस्थांमध्ये राखीव जागा असाव्यात. वसंतराव नाईक समिती, राज्यस्तरीय समिती. स्थापना 1 मे 1960. अहवाल 15 मार्च 1961. अध्यक्ष वसंतराव नाईक, तत्कालीन महसूल मंत्री मरा. सदस्य विणकर साठे, भगवंतराव गाढे, बाळासाहेब देसाई, मधुकर यार्दी व इतर. विषय लोकशाहीचे विकेंद्रीकरण. महत्त्वाच्या शिफारशी. एकूण शिफारशी 226. महाराष्ट्रात त्रिस्तरीय पंचायत राज पद्धती असावी. 51. सार्वजनिक त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थेत जिल्हा परिषदेला अधिक महत्त्व असावे. जिल्हाधिकाऱ्याचा जिल्हा परिषदेला अंतर्गत कारभारात हस्तक्षेप नसावा. पंचायत समितीला जिल्हा परिषदेच्या कार्यकारी उपसमितीचा दर्जा असावा. स्थानिक स्वराज्य संस्थांना मार्गदर्शनासाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली सल्लागार समिती स्थापन करावी. आमदार व खासदार यांना जिल्हा परिषदेवर सदस्यत्व नसावे. मुख्य कार्यकारी अधिकारी हा IAS दर्जाचा असावा. प्रत्येक ग्रामपंचायतीस एक ग्रामसेवक असावा. स्टार पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख हा गटविकास अधिकारी असावा. 1000 पेक्षा कमी लोकसंख्येच्या गावात ग्रामपंचायत स्थापन करणारे. स्थानिक स्वराज्य संस्थातील नोकर भरतीसाठी स्वतंत्र जिल्हा निवड समिती असावी. स्टार जिल्हा परिषदेचा कारभार समिती व्यवस्थेने चालवावा. स्टार जिल्हा परिषदेत महिला सदस्य निवडून न आल्यास एक महिला सदस्य नेमावी. ना बोगीरवार समिती, राज्यस्तरीय समिती. स्थापना 2 एप्रिल 1970. स्टार अहवाल 15 सप्टेंबर 1971. स्टार विषय पंचायत राज पद्धतीचे मूल्यमापन करणे. नोबल पब्लिकेशन्स. सदस्य 11. महत्त्वाच्या शिफारशी. ग्रामपंचायतीचा कार्यकाल 5 वर्षाचा असावा. पंचायत राज संस्थांवर मागास जाती जमातींना प्रतिनिधित्व असावे. प्रत्येक आर्थिक वर्षात ग्रामपंचायतीच्या किमान 2 ग्रामसभा घ्याव्यात. सरपंचाच्या अनुपस्थितीत उपसरपंचाने काम पाहावे. जिल्हा नियोजन व विकास मंडळ असावे. जिल्हा परिषदेच्या CEO ची बदली दर 3 वर्षांनी करावी. न्यायपंचायतीची तरतूद रद्द करावी. सरपंचाला मानधन द्यावे. सरपंच समितीची स्थापना करावी. ग्रामसेवक हा पदवीधर असावा. जिल्हा परिषदेत कृषी या विषयाला व्यापक स्वरूप देण्यासाठी पशुसंवर्धन व दुग्धविकास समिती स्थापन करावी. सहकार हा विषय राज्य शासनाकडे सोपवावा. किमान 500 लोकसंख्येमागे एक ग्रामपंचायत स्थापन करावी. कवी विकासासाठी कृषी उद्योग निगम स्थापावा. जिल्हा परिषद व ग्रामपंचायतींना जास्तीची संसाधने उपलब्ध करावीत. जिल्हा समाज कल्याण अधिकाऱ्याच्या कार्यक्षेत्रात वाढ करण्यात यावी. उपमुख्य कार्यकारी अधिकारी हे पद निर्माण करावे. जिल्हाधिकाऱ्याऐवजी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यास जिल्हा नियोजन समितीचा प्रमुख करावे. बाबूराव काळे समिती, राज्यस्तरीय समिती. स्थापना 19 ऑक्टोबर 1980. अहवाल 13 ऑक्टोबर 1981. विषय पंचायत राज संस्थांच्या कार्याचे मूल्यमापन करणे. महत्त्वाच्या शिफारशी. ग्रामसेवकाकडे 2 पेक्षा अधिक ग्रामपंचायती असू नये. राष्ट्रीय रोग निर्मूलन कार्यक्रम जिल्हा परिषदेकडे सोपवावा. एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम जिल्हा परिषदेकडे सोपवावा. ग्रामपंचायतीला मिळणारे दरडोई अनुदान 1 रुपये वरून 2 रुपये करावे. शिक्षकांना राहत्या घरापासून जवळची शाळा कॅनी. जिल्हा परिषदेच्या वन, मुद्रांक शुल्क अनुदानात वाढ करावी. स्थानिक उपकरात वाढ करण्याची परवानगी जिल्हा परिषदेला द्यावी. पदाधिकाऱ्यांच्या मानधनात कट करावी. गटविकास अधिकारी BDO हा वर्गाचा अधिकारी असावा. प्राध्यापक P.B. पाटील समिती, राज्यस्तरीय समिती. स्थापना 18 जून 1984. अहवाल जून 1986. सदस्य -8. महत्त्वाच्या शिफारशी.
जिल्हा नियोजन मंडळावर आमदार व खासदार यांना सदस्यत्व. नोबल मेगा संपूर्ण सामान्य ज्ञान. 52. नोबल पब्लिकेशन्स. नसावे. लोकसंख्या. सदस्य. सरपंचाची निवड ग्रामपंचायतीतील सदस्याकडून न होता ग्रामसभेतील सदस्याकडून म्हणजेच थेट जनतेतून निवड व्हावी. 600 ते 1000. नोबल मेगा संपूर्ण सामान्य ज्ञान. 52. नोबल पब्लिकेशन्स. वेथी. नोबल मेगा संपूर्ण सामान्य ज्ञान. नसावे. सरपंचाची निवड ग्रामपंचायतीतील सदस्याकडून न होता ग्रामसभेतील सदस्याकडून म्हणजेच थेट जनतेतून निवड व्हावी. जिल्हा नियोजनाची जबाबदारी पूर्णवेळ नियोजन अधिकाऱ्यावर असावी. 2000 लोकसंख्येसाठी एक ग्रामपंचायत असावी. 1,00,000 लोकसंख्येसाठी एक पंचायत समिती असावी. 15 ते 20 लाख लोकसंख्येसाठी एक जिल्हा परिषद असावी. जिल्हा परिषदेची सदस्य संख्या 50 ते 75 असावी. ग्रामपंचायतीची अ, ब, क, ड अशी वर्गवारी करावी. लोकसंख्येच्या प्रमाणानुसार अनुसूचित जाती व जमातींना आरक्षण द्यावे. राज्यस्तरावर राज्य विकास मंडळाची स्थापना करण्यात यावी. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 आणि मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 या दोन्हीचे एकत्रीकरण करण्यात यावे. सरपंचाचा कार्यकाल 5 वर्षे असावा. जिल्हा परिषदेच्या एकूण जागांपैकी 1/4 जागा स्त्रियांसाठी राखीव असाव्या. ग्रामपंचायत सदस्यांना मानधनाऐवजी भत्ते दिले जावेत. जिल्हा नियोजन मंडळात सर्व लोकप्रतिनिधींना स्थान देण्यात यावे. स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी स्वतंत्र कर्मचारी यंत्रणा असावी. पंचायत राज संस्थांना व्यापक आर्थिक अधिकार द्यावेत. पंचायत समितीचे सभापती हे जिल्हा परिषदेचे पदसिद्ध सदस्य असावेत. राज्यस्तरावर स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी स्वतंत्र निवडणूक यंत्रणा स्थापन करावी. ग्रामसभा व ग्रामपंचायत यांना जास्तीचे अधिकार द्यावेत. जिल्हा नियोजन व विकास मंडळ याचे नाव बदलून जिल्हा विकास नियोजन व मूल्यमापन मंडळ असे केले जावे. भूषण गगराणी समिती, राज्यस्तरीय समिती. स्थापना 1997. विषय ग्रामपंचायतींची आर्थिक स्वायत्तता. महत्त्वाची शिफारस. ग्रामपंचायतींनी केवळ शासनाच्या अनुदानावर अवलंबून न राहता स्वतःचे उत्पन्नाचे मार्ग शोधावे. त्यासाठी व्यापारी तत्वावर गावठाण विकसित करावी. पंचायत राज संस्था. पंचायत समिती. ग्रामपंचायत. जिल्हा परिषद. ग्रामपंचायत. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 कलम 5 नुसार प्रत्येक खेड्यात ग्रामपंचायतीची स्थापना करावी अशी तरतूद आहे. ग्रामपंचायतीची सदस्य संख्या 7 ते 17 असते. नौबत. लोकसंख्या. सदस्य 600 ते 1500. 7. 1501 ते 3000. 9. 3001 ते 4500. 11. 4501 ते 6000. 13. 6001 ते 7500. 15. 7501 व त्यापुढे. 17. आणि 600 पेक्षा कमी लोकसंख्या असल्यास आजूबाजूंच्या 2 किंवा 3 खेड्यांची मिळून गट ग्रामपंचायत स्थापन करता येते. डोंगरी भागात 300 लोकसंख्येला ग्रामपंचायत स्थापन करता येते.
ग्रामपंचायतीमध्ये महिलांना 50% आरक्षण आहे. ग्रामपंचायतीत 27% जागा इतर मागासवर्गीयांसाठी राखीव आहे. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांना लोकसंख्येच्या प्रमाणात जागा राखीव असतात. ग्रामपंचायतीची निवडणूक दर 5 वर्षांनी होते. ग्रामपंचायतीचे मतदान प्रत्यक्ष, प्रौढ व गुप्त मतदान पद्धतीने होते. ग्रामपंचायत सदस्यांना पंच म्हणतात. ग्रामपंचायतीची सदस्य संख्या जिल्हाधिकारी जाहीर करतात. ग्रामपंचायतीच्या मतदारसंघाला वार्ड किंवा प्रभाग असे म्हणतात. ग्रामपंचायतीचे वार्ड तहसीलदार जाहीर करतात. ग्रामपंचायत सदस्याचा कार्यकाल 5 वर्षांचा असतो. ग्रामपंचायतीत प्रत्येक महिन्याला एक अशा वर्षभरात किमान 12 सभा घ्याव्या लागतात. 3 महिन्यांना एक याप्रमाणे 4 ग्रामसभा वर्षभरात घ्याव्या लागतात. ग्रामपंचायतीमध्ये 110वी घटनादुरुस्ती 2011 नुसार राज्यात महिलांना 50% आरक्षण लागू केले आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुका राज्य निवडणूक आयोग घेतो. ग्रामपंचायत निवडणुका लढविणाऱ्या व्यक्तीच्या घरी स्वच्छतागृह असणे बंधनकारक आहे. तसेच त्या व्यक्तीस उमेदवारास 13 सप्टेंबर 2001 नंतर तिसरे अपत्य नसावे याचे शपथपत्र द्यावे लागते. ग्रामपंचायत सदस्य अर्थातच सरपंच व उपसरपंच या पदासाठी 1 जानेवारी 1995 नंतर जन्म झालेली व्यक्ती ही किमान 7वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 2 डिसेंबर 2020 पासून हा नियम लागू झाला. ग्रामपंचायतीची हिशेब तपासणी जिल्हा परिषद करते, परंतु उत्पन्न 25,000 पेक्षा अधिक असल्यास लेखापाल स्थानिक निधी लेखा हे करतात. सरपंच पात्रता उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असावा. त्याचे वय 21 वर्षे पूर्ण असावे. गावाच्या मतदार यादीमध्ये त्याचे नाव असावे. सरपंच हा सत्ताधारी प्रमुख असतो. सरपंच आणि उपसरपंच यांचा कार्यकाल 5 वर्षांचा असतो. जे सदस्य निवडून येतात त्यांच्यापैकीच सरपंच आणि उपसरपंच यांची निवड केली जात असे, परंतु 2017 पासून प्रत्यक्ष जनतेतून निवड सुरू केली गेली. 2020 पासून परत सदस्यांमधूनच निवडीची तरतूद केली गेली. यानंतर 27 जुलै 2022 पासून प्रत्यक्ष जनतेतून निवड पद्धत सुरू. ग्रामपंचायत सदस्य आणि उपसरपंच आपला राजीनामा सरपंचाकडे मोबत मेगा संपूर्ण सामान्य ज्ञान देऊ शकतात. अविश्वासाचा ठराव आणण्यासाठी 1/3 आणि संमत होण्यासाठी 2/3 बहुमत आवश्यक आहे. महिला पदाधिकाऱ्यांच्या विरोधात बहुमत 3/4 लागते. ग्रामपंचायतीच्या सदस्याची पहिली बैठक तहसीलदार घेतात. या बैठकीत सरपंच व उपसरपंच यांची निवड केली जाते. 53 सरपंच आपला राजीनामा पंचायत समितीच्या सभापतीकडे देतात. सरपंच हे पद राखीव असते तर उपसरपंच हे पद अराखीव असते. सरपंच व उपसरपंच यांच्या निवडणुकीत वाद निर्माण झाल्यास 7 दिवसाच्या आत जिल्हाधिकाऱ्याकडे दाद मागता येते. सरपंचास गावाच्या लोकसंख्येनुसार मानधन दिले जाते. 1 जुलै 2019 पासून नवीन वाढीव मानधन मिळत आहे. गावाची लोकसंख्या 2000 पर्यंत असल्यास सरपंचाचे मानधन दम 3000 रु. लोकसंख्या 2001 ते 8000 असल्यास मानधन दम 4000 रु. आणि लोकसंख्या 8000 पेक्षा जास्त असल्यास मानधन दम 5,000 दशसहस्रांश रुपये असे आहे. उपसरपंचाचे मानधन अशाच प्रकारे लोकसंख्येनुसार अनुक्रमे 1000 रु, 1500 रु व 2000 रु आहे. अधिकार व कार्य ग्रामपंचायतीत व तसेच ग्रामसभेच्या बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवितो. ग्रामपंचायतीच्या व आमसभेच्या बैठका बोलवितो. गावचा प्रथम नागरिक म्हणून प्रत्येक महत्त्वाच्या कार्यक्रमास हजर राहतो. पाब ग्रामपंचायतीच्या कर्मचारी व नोकरांवर नियंत्रण ठेवतो.
गावात येणाऱ्या पाहुण्यांचे गावाच्या वतीने स्वागत करतो. गावाच्या विकासासाठी ग्रामपंचायतीमार्फत कार्यरत असतो. गावाचे पायाभूत प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील असतो. विविध शासकीय योजनांची गावात ग्रामपंचायतीद्वारे अंमलबजावणी करतो. ग्रामपंचायतीच्या कागदपत्रांवर सहीचा करतो. ग्रामपंचायतीचे ठराव ग्रामपंचायत प्रशासनाला सांगून अंमलात आणतो. सरपंचाच्या थेट निवडीबाबत महाराष्ट्रात ग्रामपंचायत सरपंचाची निवड यापुढे थेट गावातील मतदार जनता यांच्याद्वारे केली जाईल अशी घोषणा राज्य शासनाने 14 जुलै 2022 रोजी केली. ऑगस्ट 2022 मध्ये याबाबतचे विधेयक विधानसभेने संमत केले. यासाठी राज्य शासन महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमात यथावकाश दुरुस्त्या केल्या. भारतात गुजरात, मध्य प्रदेश ही राज्यांमध्ये सरपंचाची वेट निवड केली जाते. सरपंच पदासाठी किमान 7वी शैक्षणिक पात्रता आवश्यक केली आहे. 1995 पूर्वी जन्म झालेल्या उमेदवारांसाठी ही अट लागू नाही. सरपंचाचा कार्यकाल पूर्वीप्रमाणेच 5 वर्षे असतो. या पद्धतीने निवडून आलेल्या सरपंच तसेच उपसरपंच यांच्याविरुद्ध निवडून आपल्यापासून पहिले 2 वर्षे अविश्वास प्रस्ताव आणता येणार नाही. तसेच कार्यकाल संपण्याच्या 6 महिने अगोदर अविश्वास प्रस्ताव आणता येणार नाही. ठराव मांडण्यासाठी 2/3 तर संमत होण्यासाठी 3/4 बहुमत लागेल, अशी तरतूद होती. परंतु आता अविश्वास प्रस्ताव आणण्यासाठी 1/3 सदस्यांच्या सध्या आवश्यक तर प्रस्ताव संमत करण्यासाठी 2/3 बहुमत आवश्यक आणि महिला सरपंच व उपसरपंच यांच्या बाबतीत प्रस्ताव संमत होण्यासाठी 3/4 बहुमत आवश्यक आहे. नोबल पब्लिकेशन ऑक्टोबर 2017 मध्ये महाराष्ट्रात प्रथमच वेट सरपंचाची निवड झाली होती. या निवडणुकांमध्ये नवीन व कमी वयाच्या उमेदवारांना मतदारांनी पसंती दिली असे निकालावरून लक्षात आले. या पद्धतीमुळे सरपंच व उपसरपंच पदांना स्वैर्य येईल अशी गावकल्यामध्ये चर्चा होती, परंतु पुन्हा यात मार्च 2020 मध्ये विधेयक संमत करून बदल केला गेला. आता अलीकडे जुलै 2022 पासून परत प्रत्यक्ष बैठक जनतेतून निवड पद्धत सुरू केली गेली. ग्रामसेवक ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा प्रशासन प्रमुख असतो. ग्रामसेवक हा जिल्हा परिषदेचा जिल्हा सेवा वर्ग उचा कर्मचारी असतो. ग्रामसेवकाची नेमणूक मुख्य कार्यकारी अधिकारी करतात. ग्रामसेवकावर नजीकचे नियंत्रण गटविकास अधिकाऱ्याचे असते. ग्रामसेवक आपला राजीनामा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याकडे देतो. ग्रामसेवकाची बडतर्फी मुख्य कार्यकारी अधिकारी करतात. ग्रामसेवकाचे वेतन जिल्हा निधीतून होते. गावाचा ग्रामनिधी ग्रामसेवक सांभाळतो. अधिकार व कार्य ग्रामसेवक ग्रामपंचायतीचे प्रशासन सांभाळतो. जन्म मृत्यूची नोंद ठेवतो. ग्रामपंचायतीचे अंदाजपत्र तयार करतो. ग्रामपंचायतीचे विविध अहवाल पंचायत समिती व जिल्हा परिषद यांना पाठवतो. जनमाहिती अधिकारी असतो. विविध योजनांची माहिती सरपंच व उपसरपंच यांना देतो. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवतो. गावकऱ्यांना विविध योजनांचा लाभ देतो. ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून कार्य करतो. सभांचे इतिवृत्त लिहितो. गावकऱ्यांना विविध प्रमाणपत्रे देतो. गावातील अतिक्रमण हटावच्या नोटिसा देतो. ग्रामपंचायतीचे कर वसूल करतो. बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणूनही गावात कार्य करतो. गावातील जैवविविधता समिती सचिव, आपत्कालीन समिती सचिव, विवाह निबंधक असतो. ग्रामसभेला लोकशाहीची शेवटची कही असे म्हणतात. ग्रामसभा ग्रामसभेची तरतूद महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 कलम 6 मध्ये केलेली आहे. ग्रामसभेच्या बैठका वर्षातून आताच्या तरतुदीनुसार 4 वेळा घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. ग्रामसभा ही ग्रामसंसद आहे. ग्रामसभेच्या बैठकीचे अध्यक्ष सरपंच असतात. गावातील सर्व 18 वर्षावरील प्रौढ नागरिक ग्रामसभेचे सदस्य असतात. महाराष्ट्रात खालील तारखेला ग्रामसभा भरविली जाणे अपेक्षित आहे. या तारखा बंधनकारक मात्र नाहीत.
नोबल मेगा संपूर्ण सामान्य ज्ञान 1 जानेवारी 26, 2011 3 ऑगस्ट 15 41 2 ऑक्टोबर पंचायत समिती महाराष्ट्रात जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 च्या कलम 56 नुसार प्रत्येक विकास गटासाठी एक पंचायत समिती असावी। एका विकास गटात साधारणतः 100 ते 125 खेडी असतात। दर 20,000 लोकसंख्येला एक पंचायत समिती सदस्य निवडतात। पंचायत समितीमध्ये महिलांना 50% आरक्षण असते। इतर मागासवर्गीयांसाठी 27 जागा राखीव आहे। अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांना लोकसंख्येच्या प्रमाणात जागा राखीव असतात। पंचायत समितीची निवडणूक प्रत्यक्ष, प्रौढ व गुप्त मतदान पद्धतीने घेतली जाते। पंचायत समितीच्या मतदारसंघास गण असे म्हणतात। 110वी घटनादुरुस्ती 2011 नुसार पंचायत समितीमध्ये महिलांना 50% आरक्षण आहे। पंचायत समितीचा आरक्षणाचा कोटा राज्य शासन जाहीर करते। सदस्य संख्या पंचायत समितीच्या सदस्यांची असते। पंचायत समितीच्या दर महिन्याला एक याप्रमाणे एका वर्षात 12 पंचायत समिती क्षेत्रातील जिल्हा परिषदेच्या सदस्य संख्येच्या दुप्पट बैठका घेणे अनिवार्य आहे। पंचायत समितीचा कार्यकाल 5 वर्षांचा असतो। सदस्यांचा कार्यकालही 5 वर्षाचा असतो। सभापती 54 सभापती हा पंचायत समितीचा सत्ताधारी प्रमुख असतो। पंचायत समिती सदस्य आणि उपसभापती आपला राजीनामा सभापतीकडे देऊ शकतात। सभापती आपला राजीनामा जिल्हा परिषद अध्यक्षांकडे देऊ शकतात। पंचायत समितीच्या सदस्यांची निवडणुकीनंतरची पहिली बैठक जिल्हाधिकारी किंवा त्यांनी प्राधिकृत केलेला अधिकारी बोलवितो। या बैठकीत सभापती व उपसभापती यांची निवड केली जाते। या निवडीमध्ये वाद निर्माण झाल्यास विभागीय आयुक्ताकडे 30 दिवसांच्या आत दाद मागता येते। विभागीय आयुक्ताच्या निर्णयाविरुद्ध त्याच्या निर्णयापासून 30 दिवसांच्या आत राज्य शासनाकडे अपील करता येते। सभापती व उपसभापती या दोघांचाही कार्यकाळ 2.5 वर्षांचा असतो। सभापतीस दरमहा 10,000 रु आणि उपसभापतीस दरमहा 8,000 रु मानधन मिळते। पंचायत समितीची सदस्य संख्या 15 ते 25 अशी आहे। पंचायत समितीला सल्ला देण्यासाठी एक सरपंच समिती असते। अविश्वासाच्या ठरावासाठी 1/3 आणि संमत होण्यासाठी 2/3 बहुमत आवश्यक आहे। महिला पदाधिकाऱ्यांच्या विरोधात अविश्वास संमत होण्यासाठी 3/4 बहुमत लागते। पंचायत समितीची प्रत्येक महिन्याला एक अशा वर्षात 12 सभा होतात। त्या सभांचा अध्यक्ष सभापती असतो। नोबल पब्लिकेशन्स अधिकार व कार्ये पंचायत समितीच्या प्रशासनावर नियंत्रण ठेवतो। पंचायत समितीच्या सभा बोलवितो। पंचायत समितीच्या सर्व सभांचे अध्यक्षस्थान भूषवून त्या सभांचे कामकाज पाहतो। पंचायत समितीत गटाच्या विकासासाठी ठराव संमत करून घेण्यासाठी प्रयत्न करतो। संमत ठराव पंचायत समिती प्रशासनाद्वारे अंमलात आणण्याचा प्रयत्न करतो। सभापतीच्या अनुपस्थितीत त्याचे कार्य उपसभापती करतो। पात्रता उमेदवार महाराष्ट्रावा रहिवासी असावा, त्याचे वय 21 वर्षे पूर्ण असावे, तालुक्याच्या मतदार यादीत त्याचे नाव असावे। गटविकास अधिकारी BDO गटविकास अधिकारी हा पंचायत समितीचा प्रशासन प्रमुख असतो। गटविकास अधिकारी वर्ग 1 किंवा वर्ग 2 दर्जाचे असतात। त्यांची निवड MPSC द्वारे केली जाते आणि नियुक्ती राज्य शासनाद्वारे केली जाते। गटविकास अधिकारी हा पंचायत समितीचा पदसिद्ध सचिव असतो। LPUBL गटविकास अधिकाऱ्याची तरतूद महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 कलम 97 मध्ये आहे। त्याचे अधिकार व कार्य कलमे 98 मध्ये आहेत। अधिकार व कार्य ग्रामसेवकांना किरकोळ रजा गटविकास अधिकारी देतो। गटविकास अधिकारी हा पंचायत समितीचे अंदाजपत्रक तयार करतो। गटविकास अधिकारी विविध योजनांची माहिती ग्रामसेवकांना देत असतो। गटविकास अधिकाऱ्यावर नजीकचे नियंत्रण मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे असते। पंचायत समितीचे विविध अहवाल गटविकास अधिकारी जिल्हा परिषदेला पाठवत असतो।
वर्ग -3च्या कर्मचाऱ्यांच्या रजा मंजूर करतो. दैनंदिन प्रशासन सांभाळतो, तो पंचायत समितीचा सचिव असतो. पंचायत समितीने संमत केलेल्या ठरावांची अंमलबजावणी करतो. पंचायत समितीचा निधी सांभाळतो. पंचायत समितीच्या बैठकांचे नियोजन करतो. राज्य शासन व पंचायत समिती यांच्यात दुवा असतो. जिल्हा परिषद व पंचायत समिती यांच्यात दुवा असतो. राज्य शासनाने त्यास काही आदेश व विशेष जबाबदारी दिल्यास तीर्थरूप पार पाडतो. गटाच्या विकासासाठी विविध योजना राबवितो. पंचायत समितीचे रेकॉर्ड त्याच्या ताब्यात असते. आमसभा समिती. आमसभेचे अध्यक्ष हे तालुक्यातील ज्येष्ठ आमदार असतात. आमसभेचे सचिव तहसीलदार असतात. आमसभेचे कार्य पंचायत समितीने केलेल्या विकास कामाचा नोबल मेगा संपूर्ण सामान्य ज्ञान आढावा घेणे. या आमसभेच्या बैठका वर्षातून किमान 2 घेतल्या जातात. तालुक्यातील लोकप्रतिनिधी, सर्व प्रशासकीय अधिकारी व सर्व नागरिक आमसभेला हजर राहू शकतात. सरपंच समिती. सरपंच समितीचे अध्यक्ष पंचायत समिती उपसभापती असतात. विस्तार अधिकारी पंचायत विभाग हे समितीचे सचिव असतात. सरपंच समिती ही तालुक्यातील ग्रामपंचायती व पंचायत समिती यांच्यामध्ये योग्य समन्वय राहावा यासाठी स्थापन केली जाते. या समितीचे सदस्य तालुक्यातील सरपंच असतात. तालुक्यातील 15 सरपंच या की जास्त असेल वयोवृद्ध सरपंचांना या समितीवर म्हणून नियुक्त केले आहे. जिल्हा परिषद 55. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 च्या कलम 5 नुसार प्रत्येक मुंबई शहर मुंबई उपनगरासाठी जिल्हा परिषदेची स्थापना केलेली आहे. दर 40,000 लोकसंख्येसाठी एक सदस्य निवडला जातो. जिल्हा परिषदेची सदस्य संख्या 50 ते 15 एवढी असते. जिल्हा परिषदेचा कालावधी 5 वर्षांचा असतो. जिल्हा परिषदेच्या सदस्यांचा कालावधी 5 वर्षांचा असतो. जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षांचा कालावधी 2.5 वर्षांचा असतो. जिल्हा परिषदेच्या मतदारसंघासह असे म्हणतात. सध्या महाराष्ट्रात 34 जिल्हा परिषदा आहेत. जिल्हा परिषदेवी दर 3 महिन्याला एक अशा वर्षभरात किमान 4 सभा होतात. अविश्वासाचा ठराव आणण्यासाठी 1/3 व संगत होण्यासाठी 2/3 बहुमत लागते. जिल्हा परिषदेची निवडणूक प्रत्यक्ष, प्रौढ व गुप्त मतदान पद्धतीने घेतली जाते. उमेदवाराची पात्रता उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असावा. त्याचे वय 21 वर्ष पूर्ण असावे. जिल्ह्याच्या मतदार यादीत त्याचे नाव असावे. जिल्हा परिषदेमध्ये एक स्थायी समिती आणि 9 विषय समित्या असतात. 1 समाज कल्याण समिती, 21 महिला व बाल कल्याण समिती, 3 बांधकाम समिती, 4 वित्त समिती, 5 कृषी समिती, 8 शिक्षण समिती, 7 आरोग्य समिती, 8 पशुसंवर्धन व दुग्धविकास समिती, 9 जल व्यवस्थापन व स्वच्छता समिती. जिल्हा परिषद अध्यक्ष. जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा सत्ताधारी प्रमुख असतो. जिल्हा परिषद सदस्य व उपाध्यक्ष आपला राजीनामा अध्यक्षांकडे देऊ शकतात. या सभेचे अध्यक्ष जिल्हाधिकारी असतात. नोबल पब्लिकेशनना. जिल्हा परिषद अध्यक्षांना दरमहा 20,000 रु. तर उपाध्यक्षास दरमहा 18,000 रु. मानधन मिळते. समिती सभापतींना दरमहा 12,000 रु. मानधन मिळते. अध्यक्ष आपला राजीनामा विभागीय आयुक्तांकडे देऊ शकतात. जिल्हा दरमहा पब्लिकेशनना. जिल्हा परिषद अध्यक्षांना दरमहा 20,000 रु. तर उपाध्यक्षास दरमहा 18,000 रु. मानधन मिळते. समिती सभापतींना दरमहा 12,000 रु. मानधन मिळते. अध्यक्ष आपला राजीनामा विभागीय आयुक्तांकडे देऊ शकतात. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदास आरक्षण आहे, परंतु उपाध्यक्षपदासाठी आरक्षण नाही. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष हे स्थायी समितीचेही अध्यक्ष असतात. अधिकार व कार्य. जिल्हा परिषदेवर नियंत्रण ठेवतो. जिल्हा परिषदेच्या खांद्यावर नियंत्रण ठेवतो. जिल्हा परिषदेमधील कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवतो.
जिल्हा परिषदेच्या सभेचे अध्यक्ष हे जिल्हा परिषद अध्यक्षच असतात. अध्यक्षाच्या अनुपस्थितीत उपाध्यक्ष स्वचे काम पाहू शकतो. विविध ठराव पास करणे व त्यांची अंमलबजावणी करणे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाला राज्यमंत्री पदाचा दर्जा असतो. आरक्षण फिरत्या पद्धतीनुसार राज्य शासनामार्फत जाहीर केले जाते. अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडीमध्ये वाद निर्माण इवल्यात 30 दिवसाच्या आत विभागीय आयुक्ताकडे दाद मागता येते. विभागीय आयुक्ताच्या निर्णयाविरुद्ध पुन्हा 30 दिवसांच्या आत राज्य शासनाकडे दाद मागता येते. जिल्हा परिषदेच्या निर्णयाची अंमलबजावणी करतो. जिल्हा परिषद सदस्यांना मार्गदर्शन करतो. जिल्ह्याच्या विकासासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कार्यरत मुख्य कार्यकारी अधिकारी. हर जिल्हा परिषदेचा मुख्य प्रशासकीय प्रमुख असतो. तो 145 वर्गाचा असतो. त्याची निवड UPSC द्वारे होते आणि नियुक्ती राज्य शासनाद्वारे होते. अधिकार व कार्य. जिल्हा परिषदेच्या वर्ग -3 व वर्ग -4 च्या कर्मचाऱ्यांना नियुक्त्या करतो. जिल्हा परिषदेचे अंदाजपत्र तयार करतो. वर्ग -1 व वर्ग -2 च्या अधिकाऱ्यांच्या रजा मंजूर करतो. गटविकास अधिकाऱ्यांवर नियंत्रण ठेवतो. राज्य शासन आणि जिल्हा परिषद यातील दुवा म्हणून काम करतो. जिल्हा परिषदेच्या कामांचा अहवाल राज्य शासनाला पाठवतो. पंचायत समितीला निधी मंजूर करून देतो. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची तरतूद महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 च्या कलम 94 मध्ये केली आहे. अधिकार व कार्य कलम 95 मध्ये आहेत. उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन विभाग हा जिल्हा परिषदेचा पदसिद्ध सचिव असतो. जिल्हा परिषद सचिव हाच जिल्हा परिषद स्थायी समितीचा सचिव असतो. अध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्या नियुक्तीसाठी जिल्हाधिकारी विशेष सभा बोलवतात. UCTIONSN लाल पत्रके. नोबल मेगा संपूर्ण सामान्य ज्ञान. जिल्हा परिषदेच्या एकूण अनिवार्य अशा 10 समित्या असतात. त्या 10 समित्याविषयी माहिती खालील तक्त्यात दिलेली आहे. समितीचे नाव, सभापती, सचिव, सदस्य संख्या, स्थायी समिती, जिल्हा परिषद अध्यक्ष, उपमुख्य कार्यकारी अधिकारी. 14 महिला व बाल कल्याण समिती. महिला सदस्यांमधून उपमुख्य कार्यकारी अधिकारी व बाल. 8 कृषी समिती. सदस्यांमधून निवड जिल्हा कृषी अधिकारी. 10 पशुसंवर्धन व दुग्धविकास समिती. सदस्यांमधून निवड जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी. 8 शिक्षण व क्रीडा समिती. उपाध्यक्ष जिल्हा शिक्षण अधिकारी. 8 वित्त समिती. मुख्य लेखापाल. 9 बांधकाम समिती. कार्यकारी अभियंता. 8 आरोग्य समिती. जिल्हा आरोग्य अधिकारी. 8 जल व्यवस्थापन व स्वच्छता समिती. जिल्हा परिषद अध्यक्ष कार्यकारी अभियंता. 16 समाज कल्याण समिती. मागासवर्गीय सदस्य समाज कल्याण अधिकारी. BLPUP पंचायत राज संस्था तुलनात्मक माहिती. पंचायत राज संस्था तुलनात्मक माहिती. बाब ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद. कायदा वर्ष 1958, 1961, 1961. अधिकार विषय 79, 74, 6, 128. पंचायत राज संस्था तुलनात्मक माहिती. बाब ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद. कायदा वर्ष
1958 1961 1961 अधिकार विषय 79 74 128 स्थापनेचे कलम 5 संबंधित कायद्यातील 56 6 सदस्य 7 ते 17 15 ते 25 55 ते 85 कार्यकाळ 5 वर्षे 5 वर्षे 5 वर्षे किमान वय 21 वर्षे 21 वर्षे 21 वर्षे मतदारसंघ प्रभाग विभाग गण गट आरक्षण महिला वजा 50% ओबीसी 27% पर्यंत एससी व सेंट लोकसंख्येच्या प्रमाणात महिला वजा 50% ओबीसी 27% पर्यंत एससी व सेंट लोकसंख्येच्या प्रमाणात महिला वजा 50% ओबीसी 27% पर्यंत एससी व सेंट लोकसंख्येच्या प्रमाणात संख्या 2021 27,875 351 34 मानधन दरमहा सरपंच वजा 3000 ते 5000 गावाच्या लोकसंख्येनुसार सभापती वजा 10,000 उपसभापती वजा 8,000 अध्यक्ष वजा 20,000 उपाध्यक्ष वजा 16,000 विषय समिती सभापती वजा 12,000 प्रशासकीय प्रमुख ग्रामसेवक गटविकास अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी छप्पन्न नोबल पब्लिकेशन्स राजकीय प्रमुख निवडणूक कोणाद्वारे 56 नोबल पब्लिकेशन्स राजकीय प्रमुख सरपंच सभापती अध्यक्ष निवडणूक राज्य निवडणूक राज्य निवडणूक राज्य निवडणूक कोणाद्वारे आयोग 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 महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 मधील महत्त्वाची कलमे रहदारी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 मधील महत्त्वाची कलमे कलम 4 गाव जाहीर करणे कलम 5 ग्रामपंचायतीची स्थापना करणे कलम 7 ग्रामसभेच्या बैठका सभा कलम 8 अ ग्रामसभेचे अधिकार व कर्तव्ये कलम 10 ग्रामपंचायतीची रचना कलम 11 ग्रामपंचायतीची निवडणूक कलम 12 मतदारांची यादी कलम 13 मत देण्यास व निवडून येण्यास अर्हता प्राप्त व्यक्ती कलम 16 सदस्य म्हणून चालू राहण्यास असमर्थ होणे कलम 27 सदस्यांचा पदावधी कलम 29 सदस्यांचा राजीनामा आणि राजीनाम्यासंबंधातील विवाद कलम 30 सरपंचाची निवडणूक कलम 30 उपसरपंचाची निवडणूक कलम 31 सरपंच व उपसरपंच यांचा पदावधी कलम 33 सरपंच व उपसरपंच यांच्या निवडणुकीसाठी कार्यपद्धती कलम 33 सरपंचाला आतिथ्य भत्ता देणे कलम 34 सरपंच व उपसरपंच यांचा राजीनामा कलम 35 अविश्वासाचा प्रस्ताव कलम 38 ग्रामपंचायतीचे अधिकार सरपंच उपसरपंच यांची काय कलम 45 ग्रामपंचायतीचे प्रशासकीय अधिकार व कर्तव्ये कलम 49 ग्रामविकास समित्या कलम 54 गावातील जागांना क्रमांक देणे कलम 54 1 गाव आणि ग्रामसभा यांच्याशी संबंधित विशेष तरतुदी
कलम 54 अनुसूचित क्षेत्रातील ग्रामसभेचे अधिकार व कर्तव्ये। कलम 54 ख अनु क्षेत्रातील ग्रामपंचायतीचे अधिकार व कर्तव्ये। कलम 54 क ग्रामसभेच्या सभा बैठका। कलम 54 ड अनुसूचित क्षेत्रातील अविश्वासाचा प्रस्ताव। कलम 56 ग्रामपंचायतीची मालमत्ता। कलम 57 ग्रामनिधी। कलम 57 कर्ज घेण्याचे ग्रामपंचायतीचे अधिकार। कलम 58 ग्रामनिधीचा विनियोग वापर। कलम 60 ग्रामपंचायतीचा सचिव। कलम 60-30 सचिव कर्तव्ये। कलम 1 ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची नेमणूक। पेन 62 ने एक ठराव लिहिला। नोबल मेगा संपूर्ण सामान्य ज्ञान। 57 नोबल पब्लिकेशन्स। कलम 124 ग्रामपंचायतीने कर व फी आकारणे। कलम 133 जिल्हा ग्रामविकास निधी। कलम 136 जिल्हा ग्रामपंचायत अधिकाऱ्यांची नेमणूक करणे। कलम 140 ग्रामपंचायतीच्या लेख्यांची तपासणी। कलम 145 ग्रामपंचायतीचे विसर्जन। कलम 152 जिल्हा परिषद व पंचायत समितीने दिलेल्या सूचना ग्रामपंचायतीने पाळणे। कलम 153 ग्रामपंचायतीमा सूचना आणि निर्देश देण्याचे राज्य सरकारचे अधिकार। कलम 162 कोडवाडे स्थापन करण्याची व त्यावर रक्षक नेमण्याचे अधिकार। कलम 167 कोडवाड्याची फी व खर्च निश्चित करणे। जिल्हा परिषद व पंचायती समिती अधिनियम 1961 मधील महत्त्वाची कलमे। कलम 4 जिल्ह्यांची रचना। कलम 5 गटांची रचना। कलम 6 जिल्हा परिषदेची स्थापना करणे। कलम 9 जिल्हा परिषदेची रचना। कलम 10 जिल्हा परिषद सदस्यांची निवडणूक व पदावधी। कलम 12 जिल्हावाती निवडणूक विभागात विभागणी। कलम 38 जिल्हा परिषद सदस्यांचा राजीनामा। कलम 42 अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची निवडणूक। कलम 43 अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा पदावधी। कलम 46 अध्यक्ष व उपाध्यक्ष मानधन। कलम 48 अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा राजीनामा। BLE सार्वजनिक। कलम 49 अध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्याविरुद्ध अविश्वासाचा ठराव। कलम 50 अध्यक्ष व उपाध्यक्ष यांना पदावरून दूर करणे। कलम 54 अध्यक्षाचे अधिकार व कार्य। कलम 55 उपाध्यक्षाचे अधिकार व कार्य। कलम 56 पंचायत समितीची स्थापना। कलम 57 पंचायत समितीची रचना। कलम 58 गण व निवडणुका। कलम 59 पंचायत समिती सदस्याचा पदावधी। कलम 60 पंचायत समिती सदस्यावर राजीनामा। कलम 62 पंचायत समिती सदस्याची अपात्रता। कलम 64 पंचायत समिती सभापती उपसभापती यांची निवडणूक। कलम 65 पंचायत समिती सभापती उपसभापती यांचा पदावधी। कलम 67 पंचायत समिती सभापतीची निवडणूक पद्धत। कलम 68 पंचायत समिती उपसभापतीची निवडणूक। कलम 69 सभापती उपसभापती यांचे मानधन व भत्ते। कलम 71 पंचायत समिती सभापती उपसभापती यांचा राजीनामा। कलम 72 पंचायत समिती सभापती उपसभापती यांच्यावर अविश्वास ठराव। कलम 73 पंचायत समिती सभापती उपसभापती यांस गैरवर्तन केल्यावरून पदावरून काढणे। कलम 76 पंचायत समिती सभापती यांचे अधिकार व कार्य। कलम 77 पंचायत समिती उपसभापती यांचे अधिकार व कार्य। कलम 77 सरपंच समिती। कलम 78 तथाई समिती विषय समिती व इतर समित्या यांची नेमणूक। कलम 79 स्थायी समितीची रचना। कलम 79-31 व्यवस्थापन व स्वच्छता समितीची रचना। कलम 80 विषय समित्यांची रचना करणे। कलम 83 विषय समित्यांचे सभापती। कलम 84 विषय समित्यांच्या सभापतींचे मानधन। कलम 91 स्थायी समिती व विषय समिती यांच्या सभापतीचे अधिकार व कार्य। कलम 94 मुख्य कार्यकारी अधिकारी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांची नियुक्ती।
कलम 95 मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याचे अधिकार व कर्तव्ये. कलम 97 गट विकास अधिकाऱ्याची नियुक्ती. कलम 98 गट विकास अधिकाऱ्याचे अधिकार व कर्तव्ये. कलम 99 जिल्हा परिषदेच्या विभाग प्रमुख अधिकाऱ्याचे अधिकार व कर्तव्ये. कलम 100 जिल्हा परिषदेचे प्रशासकीय अधिकार व कार्य. कलम 100(1) अनुसूचित क्षेत्रातील जिल्हा परिषदेचे अधिकार व कार्य. कलम 106 जिल्हा परिषदेचे अधिकार व कार्य. कलम 108 पंचायत समितीचे अधिकार व कार्य. कलम 108(अ) जिल्हा परिषदेच्या आदेशानुसार पंचायत समितीने वागणे. कलम 109 स्थायी समिती व विषय समिती यांचे अधिकार व कार्य. कलम 109(अ) वित्त समितीचे विशेष अधिकार व कार्य. कलम 111 जिल्हा परिषदेच्या बैठका, सभा. कलम 117 पंचायत समितीच्या बैठका, सभा. कलम 119 स्थायी व विषय समितीच्या बैठका, सभा. कलम 258 जिल्हा परिषदेच्या कारभाराची चौकशी. कलम 260 पंचायत समिती बरखास्त करण्याचा राज्य शासनावा अधिकार. कलम 285(अ) जिल्हा परिषद व पंचायत समिती यांचे मुख्यालय राज्य शासन ठरवेल.